मल्टिप्लिकेशन कसं करायचं? मल्टिप्लिकेशन करायला मुलं खूप घाबरतात, गुणाकार. कारण मुलांना वाटतं की अरे खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. 1 डिजिट 2 डिजिट ते करतात, पण 3 डिजिटच्या पुढे जायचं म्हटल्यानंतर मुलं एकदम घाबरतात. अरे कसं करायचं, काय करायचं? तर यासाठी मी तुम्हाला घेऊन आलो एकदम सिंपल ट्रिक. म्हणजे तुमचं 3 डिजिट राहू द्या, 4 डिजिट राहू द्या किंवा 5 डिजिट राहू द्या, कोणतंही मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर एकदम सिंपल ट्रिक आहे. आता यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा मल्टिप्लिकेशन 3 डिजिट 4 डिजिट आणि 5 डिजिट कसं करायचं, त्याची सिंपल ट्रिक आहे. जर तुम्हाला असे वेगवेगळे व्हिडिओ बघायचे असतील तर आत्ताच आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला रोजचे रोज व्हिडिओ व्यवस्थित येईल. चला आता आपण बघूया मल्टिप्लिकेशन. बघा या ठिकाणी लिहिले 105 मल्टिपल बाय 107. आता काय करायचं रे? पहिल्यांदा सगळ्यात आधी हे 100 पेक्षा म्हणजे 100 पेक्षा किती जास्त आहे? 100 पेक्षा किती जास्त आहे? तर हे 5 जास्त. हे 100 पेक्षा किती जास्त आहेत? तर हे 7 जास्त आहे. आता सगळ्यात पहिला करायचं आहे की हे 5 आणि हे 7 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. 5 7 जा 35. आता हे झालं 35 म्हणजे 35 केले, 5 7 35. आता दुसरी गोष्ट काय करायची आहे? तर हे दोघांचं ऍडिशन करायचं. ह्या दोघांचं करा किंवा ह्या दोघांचं करा, सेमच होतं. 105 प्लस 7 112 किंवा 107 प्लस 5 112. कोणतंही करा, काही फरक पडत नाही. की झालं 112. ते झालं त्याचं आन्सर. किती वेळ लागला? काही सेकंदात आपण मल्टिप्लिकेशन केलं. आता हे झालं 100च्या इथलं. आता आपण 200चं बघूया कसं करायचं. तर आता बघा खाली लिहिले 204 इंटू 205. आता बघा सेम थिंग. यात किती जास्त आहेत रे? 4. यात किती जास्त आहेत? 5. ओके, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 5 जा 20 म्हणजे 4 पंचे 20. आता सेम थिंग ह्यात ऍड करा किंवा ह्यात ऍड करा. तर आता ह्यात ऍड केलं तर 204 प्लस 5 209. हे तर लिहायचं का? नाही, कारण हे 200 आहे. त्यामुळं 209 त्याला काय करायचंय? 2 ने मल्टिप्लिकेशन, कारण 200 आहे म्हणून 2 ने मल्टिप्लिकेशन करायचंय. 2 9 जा 18. 1 कॅरी 2 0 0. 1 इकडे आहे तसे. त्यानंतर 2 2 जा 4. 418. 418 हे झालं त्याचं आन्सर. म्हणजे 41,820. म्हणजे 200 असेल तर 2 ने मल्टिप्लिकेशन. 200चं बघितलं आपण बघूया 300चं. बघा मी सम लिहिलं 305 मल्टिपल बाय 312. ठीक आहे. आता सेम थिंग 300 पेक्षा किती जास्त आहेत? 5. हे किती जास्त आहेत? 12 जास्त आहेत. सेम थिंग 12 5 म्हणजे 12 पंचे 60. हे पहिल्यांदा लिहून घ्या. त्यानंतर हे यात ऍड करा किंवा यात ऍड करा. ऍड केल्यानंतर किती होणार आहे आपलं? 317. आता हे 300 आहे म्हणून किती मल्टिप्लिकेशन करायचंय? 3 ने मल्टिप्लिकेशन करायचंय. कितीने? 3 ने. त्यात 3 बघा. 3 7 जा 21. 2 कॅरी 3 1 जा 3. 3 प्लस 2 5. त्यानंतर 3 3 जा 9. म्हणजे आपलं आन्सर झालेलं आहे हे. बघा आता म्हणजे 300चं पण आपलं पाहिलं. आता सर म्हणजे तुम्ही 200 दाखवलं, 100 दाखवलं, 300 दाखवलं, तुम्ही 4 डिजिट दाखवलंच नाही. तर 4 डिजिटचे सम बघण्यासाठी आता तुम्ही लक्ष द्या. बघा मी सम लिहिलेला आहे 1004 मल्टिपल बाय 1005. ठीक आहे. आता 1004 अँड 1005 हे कसं बघायचं? बघा आता हे कसं करायचं? सेम थिंग. 1000 पेक्षा किती जास्त आहेत? 4. हे किती जास्त आहेत? 5 जास्त आहेत. सेम थिंग. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती झालं? 20. त्यानंतर ऍड करा, कुठेही ऍड करा. हे झालं 1009. आता बघा ह्याला काय करायचं? आता ह्याला मल्टिप्लिकेशन 2 ने 3 ने करून चाललं का? नाही. हे 1000 आहे म्हणजे आपले 10 होतात तेव्हा 1000 होतं म्हणून 10 ने मल्टिप्लिकेशन करायचं. आता हे 10 ने मल्टिप्लिकेशन केलं एकदम सोपं आहे. आपल्याला माहिती आहे की आहे तसं नंबर लिहायचा ना, 0 इथे देऊन टाकायचा म्हणजे आपलं झालं. म्हणजे हे आपलं आन्सर झालेलं आहे या ठिकाणी. बघा किती सिंपल आहे. तर हे असं आहे. तर आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देणार, तुम्ही ते मला कमेंट मध्ये याचा आन्सर द्यायचं आहे. बघा 2008 मल्टिपल बाय
2003. याचा आन्सर मला कमेंट मध्ये तुम्ही द्यायचं आहे.